हॅलो फ्रेंड, नमस्ते. सारिका तुझ्या चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण संध्याकाळी हा व्हिडिओ सुरू केलेला आहे. काम सगळं आवरले आणि स्वयंपाक काय करायचा हाच विचार करत होते. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, घरात मी मसाला ठेवला होता एक्स्ट्राचा, म्हणजे काळा मसाला बनवून ठेवला होता. आणि आता त्याच्यात आपल्याला काहीतरी वेगळी रेसिपी बनवायची ते ठरवलं. आणि काय बनवणार आहे ते नक्की पहा तुम्ही. एकदम मस्त रेसिपी आहे, सगळ्यांना आवडणारी. आणि स्पेशल मराठवाड्यामध्ये ही रेसिपी जास्त बनवली जाते. आणि तुमच्या घरात जर भाजीला काही नसेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि एकदम साधी सिंपल रेसिपी आहे. तर चला मग पाहूयात त्यासाठी काय काय लागणार आहे ते पाहून घेऊयात आणि बनवूयात मस्त अशी छानशी रेसिपी. आणि 2 दिवस टिकणारी पण रेसिपी आहे, 2-3 दिवस म्हटलं तरी पण. तर चला काय लागतं ह्याच्यासाठी ते पाहूयात आपण. बेत आहे मस्त उंबर हंडी बनवायचा, त्यासाठी मी हे एवढं मळून घेतलंय. आमच्या छोट्याशा फॅमिलीसाठी हे पुरतं आहे. तर आता आपल्याला सारण बनवून घ्यायचंय. तर आधीच मी तयारी करून ठेवली होती. तर खोबऱ्यातला मी बारीक तुकडे केलेत आणि ते आता मी लालसर भाजून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी खसखस पण टाकलेली आहे, थोडा खडा मसाला आणि ते तीळ टाकून चांगलं आपण मिक्स करून घेऊयात. त्याचा कूट घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता कोथिंबीर टाकूयात, कढीपत्ता आणि हा जो खोबऱ्याचा होतं ते पण बारीक करून घेऊयात. त्यामध्ये मी थोडा धना पावडर टाकणार आहे. आपले घरगुती मसाले आहेत ते पण टाकून घेऊयात. म्हणजे लाल तिखट टाकून घेते मी घरचं, जास्त नाही टाकायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता मिक्सरवरती मस्त बारीक झालेला आहे. आता आपण बनवूयात. हा मसाला आपला ऑलरेडी रेडी झालेला होता. आणि आता आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्यामध्ये सर्वप्रथम कढईमध्ये टाकलेला आहे कढीपत्ता. आणि कढीपत्ता टाकल्यावर लांब राहा, नाहीतर अंगावर उडून येतं. त्याच्यानंतर आता आपला हा मसाला आहे तो टाकून घेऊया. मसाला मस्त लाल परतून घ्यायचा आहे. ऑलरेडी पहिलाच परतलेला आहे, त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा थोडासा लाल तिखट टाकत आहे. आणि घरगुतीच आमचा जो मसाला आहे तो. आणि इथे मी थोडीशी हळद पण एक्स्ट्राची, त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. आणि आता पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया. त्याच्यामध्ये मी जे सारण बनवलं होतं ना ते थोडं टाकते, थोडी चव अजूनच छान येईल. आणि मसाला तर आपला बघितला आहे तुम्ही, मस्त परतून झालेला आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली तरी मस्तपैकी दिसू शकते. चला मग टाकूयात पाणी याच्यामध्ये. गरम पण गरम झाले. आता घेऊयात. आपल्याला जेवढं क्वांटिटी लागणार आहे तेवढं आपण घेणार आहोत. पाणी थोडं जास्त टाकूयात, कारण शिजल्यानंतर ते घट्टसरपणा येतो. उकळूच तोपर्यंत आपण ह्याचे मोदक बनवून घेऊयात. तर चला आता आपण त्याचे मस्त असे मसाल्याचे मोदक बनवून घेऊयात. तर हे बेसन पीठ मी मळताना त्याच्यामध्ये टाकलं होतं थोडीशी कसुरी मेथी, थोडासा ओवा आणि लाल तिखट आणि थोडंसं तेल टाकून, हे मीठ चवीनुसार टाकून मिक्स करून बेसन पीठ आपल्याला टाकून सगळं मिक्स केलं होतं. आणि सारण तर तुम्ही पाहिलंच आहे. तर असं घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं होतं. आणि एकदम चपातीला घ्यायचं त्याच्यापेक्षाही घट्टसर घ्यायचं असतं, जेणेकरून आपल्याला हाताने इझिली बनवू शकतं. तर इथे मी मस्त मोदक बनवत होते, कारण मोदकची भाजी ही सगळ्यांनाच आवडते आणि आमच्या घरात तर खरंच खूप आवडते. कारण नाही ना, बाहेरचे वेळेस आपण खायला जातो त्यावेळेस माहीत नाही कसे मसाले वगैरे यूज करतात. आणि काय, मला तर बिलकुल बाहेरची भाज्या वगैरे जास्त आवडत नाहीत. म्हणजे आम्ही शक्यतो कमीच बाहेर जातो जेवायला वगैरे, आणि गेलं तरी अशा जास्त भाज्या घेत नाही, जेणेकरून त्याच्यामध्ये ग्रेव्ही वगैरे वेगळी असते ती तशा. तर हे पाहू शकता काळ्या मसाल्यातले मस्त असे मोदकचे बनवून घेणार आहोत आता आपण. तर खूप इझी ही रेसिपी बनते, तुम्ही पाहिलीच असेल. आणि जर घरात तुमच्या भाजीपाला वगैरे काही नसेल तर नक्की ट्राय करा तुम्ही, आणि ही नक्कीच भाजी बनवा. खरंच खूप मस्त लागते. आमच्या मराठवाड्यात स्पेशल म्हणजे जास्त करून ही भाजी बनवली जाते. तर नक्की ही एकदा ट्राय कराच. भाजी खूप छान टेस्टी बनते एकदम. जे कोणी नॉनव्हेज खात नसेल त्यांच्यासाठी तर ही भाजी आहेच, कारण ही नॉनव्हेजसारखीच भाजी लागते. ह्याच्यामध्ये जसे मोदक खूप टेस्टी लागतात, आणि बनवल्यानंतर शिजल्यानंतर तर आणखीच टेस्टी लागते ही भाजी. तर ट्राय नक्की करा. आणि कशी वाटली कमेंटमध्ये पण सांगा. जर बनवल्यानंतर तुम्ही तर कोणी खाल्ली असेल तर ते पण सांगा कशी तुम्ही बनवतात, तुमची पद्धत वगैरे. प्रत्येकाच्या तालुक्यात, जिल्ह्यात, गावी वेगवेगळी पद्धत असते ही भाजी बनवण्याची. आणि खूप छान छान ह्याच्यातून अजून रेसिपी पण बनवल्या जातात वेगवेगळ्या. अशाच मोदकच्या रेसिपी वेगळ्या बनवल्या जातात.
तर माझे सगळे मोदक रेडी झालेत, एकदम मस्त मसाल्याचे मोदक. कारण मी आतून पण मसाला भरला आणि वरून पण जो त्याचं कवर बनवलं त्याच्यात पण थोडासा मसाला मिक्स केला, त्याच्यामुळे तो पूर्ण एकदम मसालेदार रेसिपी. ज्यांना कोणाला जास्त मसाल्यावाली भाजी आवडते त्यांच्यासाठी ही भाजी स्पेशल आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. आणि आमच्या इथं पण असे म्हणजे रोज नाही पण कधीतरी ही भाजी बनवली जाते, कारण छान लागते एकदम त्याच्यासाठी. तर पाहू शकता आता पाणी उकळलेलं आहे, त्याच्यानंतर हे आपल्याला मोदक त्याच्यामध्ये हळूहळू सोडायचे आहेत. तर आजकाल भाजीपाला खूप म्हणजे पावसा पाण्याचा खूप कमी विकायला येतो, त्याच्यामुळे ही भाजी मस्त बनवा. पाऊस पण चालू आहे बाहेर मस्तपैकी, आणि गरम गरम ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशाबरोबर, आम्ही तर भाकरीच बनवणार आहोत. तर चला मग आता मस्तपैकी आपण इथे ह्या रेसिपी पाहू शकता. लास्टला दाखवतो तुम्हाला कशी मस्त झालेली आहे. एकदम थोडीच बनवली मी, आमच्यासाठी एकदम पुरेशी आहे. चला भाकरी बनवूयात. इथं मस्त ज्वारीची भाकरी बरोबर तर भाजी आणखीनच भारी लागते. चला मग या खायला आणि चला पावसाचा एन्जॉय घेऊयात. माझी रेडी झाली आणि आता आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी केक बनवायचा आहे. केक पण बनवून घेणार आहोत. तो कसा बनवणार तो पण पहा. एकदम भारी कढईमध्ये केक पहिल्यांदा बनवणार आहे. आणि बाहेरचं कसलीच क्रीम वगैरे यूज करणार नाहीये मी, फक्त घरी जे असते आपले तीच करणार आहे. चॉकलेट वगैरे त्याचीच बनवणार आहे मस्तपैकी, एकदम साधा सिंपल केक. तर ते पण या व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि फादर्स डे स्पेशल सई सेजूने आम्ही ठरलो होतं की आज तो केक बनवायचा. चला फायनल तो केक बनवून घेऊयात. कढईमध्ये कसा बनवायचा ते पाहूया. तर पाहू शकता आमचं खूप जास्त चालला मुंबईमध्ये पाऊस, एवढा पाऊस चालू आहे आणि त्याच्यामध्ये अजून बाहेर काय जाता येणार नाही. त्यासाठी मस्त घरीच केक बनवूयात. चला मग आता किचनमध्ये जाऊयात, मस्त केक वगैरे बनवूयात. आणि भाजी तर पाहिजे काय त्याची मस्त बनवली. आणि चला का बनवूयात केकची तयारी. डे त्याच्या निमित्ताने मी घरगुती मस्त केक बनवलाय, चॉकलेट केक. चला सेट करून घेऊयात. तर केक मस्त रेडी झालाय आपला चॉकलेट केक. आपल्याला काही क्रीम वगैरे नाहीये, तर आता आपण केक थंड पण झालेला आहे. त्याच्यावरचा जो लावला होता मी कागद तो काढून घेतला. त्याला सरळ करू का शेजल? हा. आता तुम्ही काय तुम्हाला जे करायचंय तुम्ही ते करा दोघी जणी. ओके. पप्पासाठी बनवलंय ना. खूप सॉफ्ट झालाय शेजल. हाँ, अभी मम्मी इसको बीच से काट रही है. दो पार्ट कर रही हो. सही अगर प्लेट दे रे बड़ा. ओके. येस. हा मस्त एकदम स्पंची एक नंबर केक बनला शेजू. इसकी बड़ी छोटी. आता ह्याच्यावर त्यांनी आणले चॉकलेट आणि गरम पाण्यात पिघाल. चलो डालो. तो अभी हम इसके कॉर्नर में डाल रहे. अच्छा, इतना सारा सामान आप लेके आए, मम्मी को तो बताया भी नहीं. ये पहले से आते आते हम सोच के देते हैं कैसे करेंगे. ओह वाह, अच्छा लग रहा है. मतलब घर का होममेड लग रहा है. अच्छा है. हाँ. और हम लाए ओरियो भी लाओगे? ओरियो में सच में बता सारा चॉकलेट फ्लेवर हो गया. पूरा पीछे लगाएंगे. एक इधर रख दो और बाकी के इधर पीछे ऐसे लगा देंगे. चलो इसको मसाला अच्छे से नहीं आ रहा. हम तो गाइस देखो हमने कितना सुंदर ये केक बनाया है. मम्मा मैंने और दीदी ने मिलकर ये पूरा केक बनाया है. अभी हम पापा को देने जाते हैं. ठीक है.
ह्याचं कायमचं हे केक कापायच्या आधी प्रत्येक वेळेस तो त्याच्यावर हमला करतो म्हणजे करतो. बहुत अच्छा, सही से जो बहुत अच्छा बाबू. हाँ अच्छा मैंने पोछा नहीं लगाया. चूहे ने काटा हुआ केक. अरे चूहे. चलो हाँ. फिर से थैंक यू. हैप्पी फादर्स डे टू यू. हैप्पी फादर्स डे टू यू. ये लो. ये लो. चले ये ले. ले. हाँ. हाँ. यम्मी. Halo. Banyak yang questo, ma la maggior parte diciamo la cosa è cringe. अजिबात तुम्हाला इसके अंदर चिप्स वो निकाल लो. ये गिरा दो सारा चिप्स निकाल लो. चिप्स है इसमें. इसे खा लिए पापा खा ली. नहीं बहुत कुछ इसमें खा लिए देखा. वाह. अरे इतने सारे गिफ्ट पापा के लिए. बहुत गुड. जब मैं थक जाती हूँ तो मैं आपको करते हैं यार. ये तो बहुत लिखा है सही सही सही. अच्छा लिखा है. And last वाला thanks for always being here. बरोबर काढली तुम्ही सगळी. पहिला फादर डे शॉट थँक्स वाला. हाँ मस्त है मस्त है. क्यों नहीं बोल रही हैप्पी फादर्स डे. वाह शाबाश. हैप्पी फादर्स डे. मला आई लव यू. मैं आपको नहीं. गणेश ग्रेट. entertainment, smart and hardworking. अच्छा, father, funny, amazing, talentful, hero, excellent and royal. Good. And your two. अच्छा, father, funny, amazing, talentful, hero, excellent and royal. Good. And your two. सगळं झालं आणि श्री लागला रडायला. कारण श्रीला पाहिजे तर सईनी बनवली काचेची बाटली, त्याच्यासाठी तो रडत होता. त्यातले बॉल आहेत ना थर्माकोलचे, ते त्याला खायचे असते तर, आणि तो खातो ते बॉल, त्याच्यामुळे त्याला पाहिजे होते. आणि तरी पण ह्यांनी थोडेसे काढून दिले. पण फॅन चालू होता, ते वाऱ्याने इकडे तिकडे पळाले. तो ते कोपऱ्यात जाऊन सगळे गोळा झाले होते. तो पकडायला तिकडे गेला. असा त्याचा मस्तपैकी छान आजचा दिवस गेला. आणि हॅप्पी फादर्स डे ह्यांना परत एकदा. आणि चला मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. श्रीने